आज भाजीला काही नव्हतं, म्हटलं चला आज रस्सा पाटोड्यांची भाजी करूया. त्यासाठी आता कढईमध्ये मी तेल टाकले आणि हिरवी मिरची, लसूण, जिऱ्याचं वाटण करून घेतलं आहे. कोथिंबीर टाकून बघा. त्यामुळे आता जिरे फोडणीला टाकणार नाही. आता हे आपण परतून घेऊया. त्याच्यात हळद टाकून घेऊ. हळद आणि हिंग टाकून घेऊ आपण. बेसन आहे ना, तर हिंग पाहिजे आपल्याला. त्याचा कच्चापणा गेला, त्यात आपण पाणी टाकून घेऊ. मीठ पण टाकून घेतलं. त्याच्यात पाणी टाकून घेऊ. हे पाणी उकळलं. आता आपण इथं बेसन पेरून घेऊ. मग हे बघा, आता आपलं पाणी पण उकळलं आहे. आता आपण इथं थोडं थोडं बेसन टाकत जायचं आणि थोडं थोडं हाताने हलवत जायचं. खाली उकळून घ्यायचं, नाही तर मग खाली लागताना ते आपण घट्ट करून घेऊ चांगलं. आता हे आपण ना जरा वाफून घेऊया थोडा वेळ. किती छान झाले बघा. आपलं वड्या थापण्या लायक झाले आपल्या पिठलं. हे बघा, असं घट्ट व्हायला पाहिजे ते. आता हे आपण ताटात काढून घेऊया. काही गरम आहे ना, तोवरच थापून घ्यायचं आपल्याला. हे बघा, ताटाला तेल लावून घेतलं. आता वाटीला तेल लावून घ्यायचं आणि थापून घेऊ आपण ते. गरम आहे तोवरच आपल्याला थापून घ्यायचं आहे. आता याच्यावर कोथिंबीर पण थापून घ्यायची. थोडी थोडी खसखस पण लावून घ्यायची. खसखसने टेस्ट छान लागते त्याची. आता आपल्याला याच्या वड्या करायच्या आहेत. आता काही कार होतोय, तर आपण ग्रेव्ही करून घेऊया. ग्रेव्ही करून घेऊ आपण. आता त्याच्यामध्ये तेल टाकले कढईत आणि कांदा, खोबरं, आलं, लसूण पेस्ट यांचं वाटण आहे. आता हे परतून घेऊया आपण. आता हे वाटण कसं भाजलेलंच असल्यामुळे आपल्याला जास्त परतायची गरज नाही आहे. त्याच्यात आपण मसाले टाकून घेऊया. हळद टाकली, धनेपूड टाकली, तिखट टाकून घेते. काश्मीरी तिखट टाकते 1 चमचा. थोडा गरम मसाला टाकून घेऊ. हे छान तेल सुटू देऊ आपण याला. थोडंसं पाणी टाकून घेऊ. थोडं तेल सुटलं का बघा, आता किती छान तेल सुटलं आपल्या भाजीला. जवळून बघा तुम्ही. बघा, तर त्याच्यामध्ये मीठ पण टाकून घेते मी. परतून घेऊया. बघा किती छान लाल बुंदा तरी आले. आता आपण जे कढईमध्ये जसं पातळचं केलं ना, ते पण याच्यात टाकून घेऊ. तेवढंच ग्रेव्हीला घट्टपणा येईल त्याचा. मग आणि थोडं पाणी पण टाकून घेऊ. तुम्हाला जशी पाहिजे तशी ग्रेव्ही करू शकता तुम्ही. तुम्हाला जर त्याच्यामध्ये पातोड्या सोडायच्या असतील तर थोडं पातळ करा. पण पातोड्यामध्ये ना, ग्रेव्हीमध्ये पातोड्या ना लगेच नाही सोडायच्या गरम याच्यात, नाही तर त्या पूर्ण मेल्ट होऊन जातात. ते कसे पनीरपेक्षाही सॉफ्ट असतात ते. तर तुम्हाला जसं ग्रेव्ही पाहिजे तसं करायचं. हे बघा किती छान झाली आपली. मीठ वगैरे सगळं परफेक्ट एकदम. त्याला एक आणू आपण. हे बघा, आता आपली ग्रेव्ही पण उकळली बघा. आता ग्रेव्ही पण छान झाली आहे. छान झाली आता ग्रेव्ही पण आपली. थोडा कढीपत्ता टाकला आहे मी. फोडणी टाकायचं राहिलं, आता वरून टाकला. हे बघा छान झाली घट्ट. आता आपल्या हे आहेत ना वड्या, त्या कापून घेऊया आता आपण. काप देऊन घ्यायचे आधी. सगळे काप देऊन घेतात आम्ही. त्याला असे 8 काप देऊन घ्यायचे डायमंड शेपमध्ये. आपल्या वड्या छान निघतात मग.
परंतु आपली ग्रेव्ही पण होईल. हे पण गार झालं आपल्याला. आता हे आपण काढून घेऊया. बघा किती छान दिसतं आहे. तर हे बघा कडेकडेचं जे असतं ना ते काढून टाकायचं असतं. ते आपण ग्रेव्हीमध्ये पण टाकू शकतो किंवा खाऊ पण शकतो. बघा आता किती छान निघतात वड्या आपल्या. इझी निघतात अगदी. अजिबात चिटकत नाही काय नाही. बघा किती छान वड्या निघाल्या. मला जवळून दाखवते बघा किती छान वड्या निघाल्या बघा आता. आणि खसखसीमुळे खूप सुंदर लागतात. अजिबात चिटकत नाही काय नाही. बघा मुलातनी घातल्याबरोबर निघाल्या सगळ्या वड्या आपल्या. आता आपण या सर्व करून घेऊ. आता याच्यातल्या आपण 2-3 वड्या ना याच्यात टाकून घेऊ. मी त्याच्यात तुटलेल्या त्याच टाकून घेते. बाकीच्या अशाच आमच्याकडे खायला आवडतात. जास्त नाही टाकायचा. भाजीमध्ये बरोबर कोथिंबीर टाकून देते आणि सर्व करून घेऊ आपण. झाली आपली रस्सी पाटोळ्याची भाजी. हे एकदम खूप छान लागतात खायला. पनीरपेक्षाही सॉफ्ट. चला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.